नाही, याच्यावर मी बोलतोच, परंतु मी आज पहिलं हे सांगू का? नाही डायरेक्ट करा, कारण काय आपण तुमच्या निवेदनानंतर हे रेकॉर्ड करू, पहिले हे घेऊया पाहिजे. बरं, याचं उत्तर मगाशी पण मी दिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर जी काही दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होती ती सुरू आहे, परंतु त्याच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल तर त्या समितीवर मी देखील आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत. ते विखे पाटील साहेबांशी मी आताच चर्चा करेन, आवश्यकता भासली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची चर्चा करेन आणि याच्यातनं आम्ही अपेक्षित असलेला मार्ग काढू. जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे त्यांना, कास्ट सर्टिफिकेट मिळालं पण ती व्हॅलिड नाही झालं. मी तेच सांगितलं, तेच मी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही अशी शंका जर मनोज दादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे. मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू. सर, वैधता टिकली नाही याचाच अर्थ जी प्रमाणपत्र देण्यात आली ती काही गडबडीत देण्यात आली, नियमानुसार देण्यात नाही आली असा त्याचा अर्थ होतो. नाही, म्हणून मी सांगितलं की त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य आहे, आम्ही त्याच्यावर जरा चर्चा करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, ते तसं का झालं असेल तर ते का झालंय हे थेट आता त्याच्यावर उत्तर देणं हे अपेक्षित नाही, कारण त्याच्यातनं काही फार संवेदनशील तो विषय आहे, त्याच्यावर मी काहीतरी माहिती नसताना बोलणं हे देखील योग्य नाही. मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो, त्याच्यातनं माहिती घेतो, विखे पाटील साहेबांशी बोलतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलतो. सर, नाशिकच्या एकूण उत्पन्नामध्ये MIDCचा वाटा 43% आहे, तर इथल्या उद्योजकांनी असं सांगितलंय की मागच्या कित्येक काळापासून आम्ही चांगल्या रस्त्याची मागणी करतोय. मुंबई नाशिक खराब रस्ता, नाशिक इंटरनल खराब, MIDC खराब, तर आम्ही गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावं का? ते असं कोणी सांगितलं? उद्योजक संघटनेने सांगितले. नाशिकमध्ये अनेक उद्योजक संघटना आहेत, मोठमोठ्या उद्योजक संघटना आहेत. नाशिक मुंबई रस्ता हा MIDCशी माझा संबंधित येत नाही, पण नाशिकच्या उद्योजकांना जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं ते प्रामाणिकपणानं देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अनेक ॲक्विएशनचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू आहेत. महिंद्रासारखी मोठी कंपनी त्या ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु एखाद्या असोसिएशनचा जर गैरसमज झाला असेल तर मी नक्की बोलून किंवा मी तिथे जाऊन त्यांचा तो दूर करेन. रस्त्याची समस्येसाठी ते निघून जातो. मी तेच सांगितलं ना, MIDCतले रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे दोन भाग आहेत. मुंबई टू नाशिक हा रस्ता हा माझ्या विभागाकडे येत नाही, MIDCच्या अंतर्गत रस्ते हे माझ्या विभागाकडे येतात. महाराष्ट्रामध्ये 289 MIDC आहेत, कुठेतरी पाठीपुढे होत असतं, एकदमच सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर चकाचक होईल असं होत